आता एखादी गोष्ट मी जर करत असेल, चालू असेल माझं, यात अचानक काहीतरी बदल आला. मी प्रोग्रामिंग करतोय, मी अनेक वर्ष IT मध्ये काम करतोय. आता अचानक मला कळतं की एक काहीतरी सॉफ्टवेअर आलं, टूल आलं की जे माझ्यापेक्षा उत्तम आणि चांगले प्रोग्राम्स त्याच्यावर करतो. तर मला भीती वाटायला लागते, माझं काय होईल. बरोबर. मग इथे भीती पर्यंत न राहता तुम्ही शिका ना, तुम्हाला कोणी अडवलंय. आता परत येतो दुसरा मुद्दा की ज्याबद्दल अरे माझं वय एवढं झालंय, मला यातलं काहीच येत नाही, मी कसं शिकू. मग मी त्यांना म्हणतो की एक तर वय आणि शिकणं या दोन गोष्टी प्रपोर्शनल, यांचा काही संबंधच नाहीये. काहीच कारण नाही ना. कंटिन्युअस लर्निंग हे आपल्याकडे म्हणजे अगदी वेदांपासून तेच सांगितलंय की आयुष्यभर शिका. बरोबर. आपणच ते बंद केलं. आता दुसरी गोष्ट की टेक्नॉलॉजी कशी काय शिकू, मला काय कॉम्प्युटर लँग्वेजेस वगैरे येत नाही. तर मी म्हणतो तुम्हाला गुगल पे कोणी बसून शिकवलं का, तुम्हाला व्हॉट्सअप कोणी शिकवलं का, युट्यूब शिकवलं का, ऑनलाईन ऑर्डर कशा करायच्या हे कोणी शिकवलं का. आपण इतके आता डिजिटल झालो आणि कमी काळात म्हणजे काळाच्या ओघात बघितलं तर एक 2, 2.5, 3 वर्षात आपण ज्या गतीने डिजिटल झालो सगळेच म्हणजे भारतीय म्हणून, ही अफलातून आहे गोष्ट. मग इथेच काय प्रॉब्लेम आहे, हे आत्मसात करायला काही अवघड नाही.